हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण कंसाची सल्लामसलत. योगमाया कंसाच्या हातून निसटून अवकाशात उड्डाण करून निघून गेली. जाता जाता तिने कंसाला इशारा दिला की त्याचा वैरी जन्माला येऊन अन्यत्र वाढत आहे. हे ऐकून कंसाचे चित्त विचलित झाले. तो बेचैन झाला, कारण याचा अर्थ असा होता की देवकीला 8वा पुत्र झाला आहे आणि तो योगमायेने त्याच्या बंदीशाळेतून निसटून सुखरूप निघून गेला आहे. ही योगमाया तेथे त्याला खिजवण्यासाठी थांबली होती. आता त्याला देवकीच्या या 8व्या पुत्राला कसा शोधायचा या विचाराशिवाय अन्य विषय राहिला नाही. स्वतःच्या मरणाच्या कल्पनेने त्याचा थरकाप झाला. श्रीहरी त्याच्यासारख्या या महापराक्रमी कंसाला ललकारी देतो, इशारा देतो, धमकी देतो, ही भावना त्याला स्वस्थ बसू देईना. त्याने सल्लामसलतीसाठी तातडीने आपल्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. कंसाचेच मंत्री ते त्याच्यासारखेच दुष्ट आणि राक्षसी विचारांचे होते. अश्रद्ध कितीही बुद्धिवान झाला तरी ती त्याची कुशाग्र बुद्धी नकारात्मक विचारांच्या अंमलबजावणीसाठीच वापरणार. त्याला का सुबुद्धी सुचणार आहे? त्याचे पाऊल का सकारात्मक मार्गावर पडणार आहे? कंसाच्या मंत्र्यांनी त्याला एकमुखी सल्ला दिला की श्रीहरी बालक आहे तोवरच त्याला ठार मारू. त्याला कसेही करून संपविणे हेच उचित आहे. आता वेळ वाया घालवू नये, त्याला त्वरित शोधून काढू. पंचक्रोशीत जितकी नवजात अर्भके जन्माला आलेली असतील तेवढी शोधून त्या सर्वांना ठार मारू. अशा विपरीत अवस्थेत जर कोणी स्वतःच्याच मताप्रमाणे सल्ला दिला तर असा सल्ला योग्य वाटतो. सल्ला देणारा हितचिंतक आणि प्रिय वाटतो. याविरुद्ध बोलणारा शत्रू वाटतो. रावणाला समजुतीचे 4 शब्द सांगणारा सख्खा भाऊ बिभीषण शत्रू वाटला होता. कंस आपल्या मंत्र्यांच्या सल्ल्याने खुश झाला. हरिओम. त्याला जोडूनच यशोदा माता झाली. काला अष्टमीच्या मध्यरात्री यशोदेला स्वप्न पडू लागले की ती बाळंत झाली आहे आणि तिला पुत्रप्राप्ती झाली आहे. तिला स्वप्नातून हळूहळू जाग येऊ लागली. ही अशी भावना आपल्याला का होत आहे अशा विचाराने तिने अर्धवट झोपेतच आपल्या पोटावरून हात फिरवला, तर खरोखरच तिचे गर्भारपण विलीन झाले होते. ती घाबरली आणि झोपेतून पूर्ण जागी झाली. पाहते तर तिच्या कुशीत एक अति गोजीरवाणे, अति लोभस, अति मोहक, अति सुकुमार, अति आकर्षक, नजर खिळवून ठेवणारे असे श्यामवर्णी बाळ होते. यशोदा माता झाली होती. आपण झोपेतच कसे बाळंत झालो? आपल्याला कसे समजले नाही? हे असे कसे शक्य आहे? अशा अनेक प्रश्नांचे थैमान तिच्या डोक्यात रुंजी घालू लागले. परंतु बाळाच्या अत्यानंदाच्या भरात ती हे सर्व प्रश्न विसरून गेली. तिने नंदाला हाक मारली, रोहिणीला निरोप पाठविला. यशोदा माता झाली, तिला पुत्र झाला. बलरामाला भाऊ झाला, बलराम दादा झाला. रोहिणी बलरामाला घेऊन त्वरित आली. तिच्या आणि आता यशोदेच्या बाळंतपणाच्या या अद्भुत घटनेने त्या दोघींचेही चेहरे महाआश्चर्यचकित झाले. परंतु लगेचच भानावर येऊन यशोदेने तान्हुल्याला स्तनपान करायला घेतले.
पहाटेच गोकुळात बातमी पसरली की यशोदा माता झाली. तिने एका अतिलोभस अशा पुत्राला जन्म दिला आहे. सर्व गवळणी नंदाघरी जमा होऊ लागल्या. बाळाला पाहून त्याला उचलून कुशीत घेऊ लागल्या. त्याच्या त्या गोड हास्याने सर्वांच्या जीवाला एक वेगळेच सौख्य मिळत होते. त्याला कुशीत घेण्याची हुरहुर लागत होती. बाळाला किती वेळ कुशीत घेऊ, त्याचे किती मुके घेऊ, त्याला किती वेळ खेळवत बसू, असे प्रत्येक गोपीला झाले होते. अल्पावधीतच बाळ सर्व गोकुळाचा लाडका झाला. नंदाच्या आनंदाला तर सीमाच नव्हती. बाळाचा जन्मोत्सव सुरू झाला. त्याने सर्व गोकुळाला बोलावणे केले. गर्गमुनींनी पत्रिका मांडली. बाळ महाअद्भुत, महाविलक्षण, महासुलक्षणी आणि दिव्यलक्षणी असून तो अलौकिक महापराक्रमी आहे, अवतारी आहे, असे भविष्य गर्गमुनींनी लिहिले. सुरुवातीच्या दिवसापासूनच सारे गोप, सर्व गोपी, लहान सहान, सारे गोकुळ बाळाच्या कौतुकाने भारावून गेले. बाळाची विलोभनीय मूर्ती सर्वांना आकृष्ट करत होती. बाळाजवळून दूर होऊ नये असे त्याचे गोड हास्य होते. त्याच्या आसपास सर्वजण थांबू लागले. बाळाच्या अद्भुत जन्मकहाणीने तर सर्वांना बाळ फार सुलक्षणी आहे, दैवी अवतार आहे असेच वाटत होते. बाळ सर्वांच्या हृदयाचा ताईत झाला. बाळाने साऱ्या गोकुळाला वेड लावले. हरिओम.